नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. सार्वजनिक आरोग्य विभाग गट क व ड पदभरतीच्या तुम्ही ज्या परीक्षा दिल्या मित्रांनो, त्याची माहिती तुम्हाला मी रात्रीच व्हिडिओ बनवून दिली होती की निकाल लागायला सुरुवात झालेली आहे. आणि मित्रांनो, रात्री व्हिडिओ बनवल्यानंतर अजून बऱ्याच पदांचे निकाल प्रसिद्ध झालेले आहेत. जेवढे निकाल आलेले आहेत ते सर्व निकाल तुम्हाला त्याच्या PDF फाईल मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर केल्या आहेत मित्रांनो. तिथून डायरेक्ट तुम्ही PDF फाईल तुमची पाहू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची. जॉईन करा, तिथं तुम्हाला सर्व PDF भेटतील. तर बघा मित्रांनो, कुठल्या पदांचे रिझल्ट लागलेले आहेत, कुठल्या पदांचे राहिलेले आहेत आणि मित्रांनो राहिलेल्या पदांचे निकाल कधीपर्यंत लागतील ते आपण पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, रिझल्ट लावण्याचं काम खूप फास्ट पद्धतीने त्यांचं चालू आहे. त्याच्यावरती खूप प्रक्रिया चालू आहे मित्रांनो, कारण की संवर्ग खूप जास्त आहेत गट क आणि ड मध्ये देखील मित्रांनो. त्याच्यामुळं रिझल्ट लागायला वेळ लागतोय. ते 10-10 संवर्गाचे रिझल्ट प्रसिद्ध करतायत. रात्री देखील मित्रांनो 10 ते 11 संवर्गाचे रिझल्ट प्रसिद्ध झालेले आहेत. फक्त गट क चे प्रसिद्ध झालेत. गट ड चे अजून रिझल्ट लागलेले नाही आहेत. परंतु गट ड बद्दल खूप सारे विद्यार्थी वाट पाहत आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट करून हे विचारलं आहे की गट ड चे रिझल्ट कधी लागतील. तर बघा मित्रांनो, गट क चं या ठिकाणी रिझल्ट लावणं सुरू आहे. त्याचसोबतच गट ड वरती देखील प्रोसेस मित्रांनो सुरू आहे. गट ड ची प्रोसेस झाली की त्याचेही रिझल्ट लागतील. गट ड चे मित्रांनो सर्वांचे एकत्रित रिझल्ट लागतील. असे 10-10 पदांचे लागणार नाहीत किंवा सर्व कार्यालय जी आहेत गट ड ची त्यांचे सर्वांचे एकत्रित रिझल्ट लागतील. फेब्रुवारी एंडिंगपर्यंत मित्रांनो कधीही रिझल्ट लागतील. थोडेसे पेशन्स ठेवावं लागणार आहेत, थोडीशी वाट पाहावी लागणार आहे मित्रांनो. परंतु रिझल्ट 100% तुमचे लागणार आहेत आचारसंहितेच्या पूर्वी. याच्यावरती खूप फास्ट प्रोसेस चालू आहे मित्रांनो. रिझल्ट लावण्याची जी क्लिष्ट प्रक्रिया असते मित्रांनो, ती जोखमीने पार पाडावी लागते. त्यासाठी थोडासा वेळ लागत आहे. परंतु तुमचे रिझल्ट फेब्रुवारी एंडिंगपर्यंत कधीही गट ड चे लागून जातील. गट क चे मित्रांनो त्याचसोबतच 10-10 संवर्गाचे ते रिझल्ट लावत आहेत. जसं की आता कुठले रिझल्ट आलेले आहेत आणि कुठले रिझल्ट राहिलेत तेही आपण पाहूयात. पहा, या ठिकाणी पाहू शकता हे ब्लड बँक ऑफिसरचे तर मित्रांनो 4 संवर्गाचे आलेले होते रात्रीच. त्याच्यानंतर पुढं मित्रांनो रक्तपेढी वैज्ञानिक, त्यानंतर पहा क्षय किरण सहाय्यकचा रिझल्ट आला आहे. औषध निर्माण अधिकारीचे रिझल्ट आलेले आहेत, सर्व सर्कलचे आलेले जवळपास. त्याच्यानंतर वॉर्डनचे रिझल्ट आले आहेत. पहा, याची सर्व PDF फाईल तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहेत. प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारीचेही रिझल्ट या ठिकाणी प्रसिद्ध झालेले आहेत. त्याच्यानंतर पहा, ECG तंत्रज्ञांचे रिझल्ट आलेले आहेत. त्याच्यानंतर पुढं जर आपण बघितलं ECG तंत्रज्ञानंतर दंतयांत्रिकी, डेंटल मेकॅनिक यांचेही रिझल्ट आलेले आहेत. त्यानंतर सुतार या पदाचेही रिझल्ट आलेले आहेत. अवैद्यकीय सहाय्यक हे जे पद आहे मित्रांनो, अवैद्यकीय सहाय्यक खूप विद्यार्थ्यांनी या पदासाठी अप्लाय केलेले, त्याचेही पुणेचे या ठिकाणी रिझल्ट तुम्हाला पाहायला भेटतोय. पुणे कार्यालयाचा, पुणे कुष्ठरोग सहसंचालक कार्यालय जे आहे त्या ठिकाणचा. त्यानंतर रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी ठाणे मंडळचाही रिझल्ट आलेले. ह्या सर्व PDF फाईल मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती आपल्या शेअर केलेले आहेत. आता मित्रांनो, रिझल्ट कसे लागत आहेत तेही आपण एकदा पाहूयात आणि कुठले अजून पद राहिलेले ते रिझल्ट लागायचे त्याचीही माहिती तुम्हाला देतो. तर बघा, अवैद्यकीय सहाय्यकचा आपण जर रिझल्ट ओपन केला पुण्याचा, तर जवळपास 8 पेजेसचा या ठिकाणी हा रिझल्ट आहे. याच्यासाठी बऱ्याचशा जागा होत्या आणि बरेच विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं आहे. जसं की पहा, तुमच्या प्रत्येक कॅटेगरी वाईज, जसं की नॉन मेडिकल असिस्टंट, दिव्यांग कॅटेगरी, त्याच्यामधून या ठिकाणी हे 8 विद्यार्थी घेण्यात आलेले आहेत. ओपन जनरलमधून मित्रांनो या ठिकाणी 11 विद्यार्थी आहेत. आता याच्यामध्ये मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला काय येईल, पत्र येईल किंवा मेल येईल. ज्यांचं सिलेक्ट झालेले विद्यार्थी आहेत त्यांना या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पत्र असेल किंवा मेलनी कळवलं जातं मित्रांनो. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ही जी आत्ता रिझल्ट लागलेले आहेत याच्यासाठी सेपरेट मित्रांनो अजून एक वेळापत्रक प्रसिद्ध होईल. त्यानुसार यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. पहिले 10 रिझल्ट लागलेले आहेत त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मित्रांनो 15 फेब्रुवारीपर्यंत कंप्लीट होऊन जाणार आहे. तर हे अशा पद्धतीने रिझल्ट लागतोय. पहा, आता राहिलेली पदं ग्रुप सी मधली अजून कुठली आहेत आणि गट ड चे देखील आपण बघूयात. तर बघा, ग्रुप डी मधले अजून कुठलेच रिझल्ट लागलेले नाहीत. जसं की गट ड, ज्यामध्ये मित्रांनो जवळपास 3,500 जागा होत्या. गट ड मध्ये 3,269 जागा होत्या. आणि त्याच्यानंतर नियमित क्षेत्र कर्मचारी 50% उमेदवारांमधून, नियमित क्षेत्र कर्मचारी हंगामी फवारणी कर्मचारी उमेदवारांमधून, त्यानंतर अकुशल कारागीर परिवहन, अकुशल कारागीर HMAR, असे ह्यांचे मित्रांनो वेगवेगळे निकाल जे आहेत प्रत्येक कार्यालयानुसार लागणार आहेत. किती यांना रिझल्ट लावायचे आहेत पहा, जवळपास मित्रांनो जर पाहिलं तर 35 कार्यालयाचे रिझल्ट लावायचे आहेत. 35 कार्यालयाच्या 35 याद्या
प्रत्येक पदानुसार कार्यालयानुसार वेगवेगळ्या असणाऱ्या त्या जिल्ह्यामधल्या. तर खूप मोठा रिझल्ट असणार आहे मित्रांनो हा गट ड चा. तर याचाही रिझल्ट अजून लागलेला नाही कुठल्याही पदांचा. तर जसा लागेल फेब्रुवारी एंडिंगपर्यंत तशी तुम्हाला सर्वात अगोदर माहिती दिली जाईल. आता पहा गट क मधले मित्रांनो कुठले कुठले रिझल्ट लागलेले आहेत अजून आणि कुठले कुठले राहिलेत. तर याच्यामध्ये ग्रीन याच्यामध्ये मी जी केलेलं आहे मित्रांनो 10 ते 20 संवर्गाचे 15 ते 20 संवर्गाचे रिझल्ट जे आहेत ते लागलेले आहेत. बाकी अजून रिझल्ट याच्यामध्येही खूप सर्व राहिलेले आहेत लागायचे. जसं की समाजसेवा अधीक्षक, भौतिक उपचार तज्ज्ञ, व्यवसाय उपचार तज्ज्ञ, समउपदिष्टता हे रिझल्ट राहिलेले आहेत मित्रांनो. त्यानंतर सामाजिक अधीक्षक, वैद्यकीय ही सांगतोय ती तुम्हाला रिझल्ट राहिलेले लागायचे. वाहन चालकचा लागला नाही. लघुलेखकचे रिझल्ट लागले नाहीत अजून. लघुटंक लेखकचे लागले नाहीत. आरोग्य पर्यवेक्षकचा लागला नाही. त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यकचा लागलेला नाही आहे. सांख्यिकी अन्वेक्षकचा लागला नाही अजून. रासायनिक सहाय्यकचा लागला नाही. अणुजीव सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ अजून लागला नाही. वीजतंत्री, कुशल कारागीर, त्यानंतर तंत्रज्ञ HMER, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक लागला नाही. कार्यदेक्षक, सेवा अभियंता, क्षयकिरण वैज्ञानिक अधिकारीचंही लागलं नाही अजून. अधिपरिचारिका, स्टाफ नर्स 90%, स्टाफ नर्स या ठिकाणी 50%, त्यानंतर अधिपरिचारिका खाजगी 50%, त्यानंतर अधिपरिचारिका खाजगी 50% पुरुष यांचेही रिझल्ट लागलेले नाही आहेत. खूप सर्व जागा या पदांसाठी होत्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तेही रिझल्ट अजून लागलेले नाहीत. सिम्पीचा रिझल्ट लागलेला नाही आहे. त्यानंतर अभिलेखपाल, वीजतंत्री, आरोग्य निरीक्षक, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, नॉन पेसा आणि पेसा हे दोन्ही रिझल्ट अजून लागलेले नाही आहेत. तर भरपूर सारे रिझल्ट लागणं बाकी आहे मित्रांनो. स्टेप बाय स्टेप हळूहळू रिझल्ट जे आहेत ते लागत राहत आहेत. जशी अपडेट येईल मित्रांनो ह्या लागलेल्या रिझल्टबद्दल काल रात्रीपासून रिझल्ट जे लागलेले आहेत त्याबद्दल जसे अपडेट येईल अजून तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल आणि राहिलेल्या रिझल्टबद्दल ही अपडेट शेअर केली जाईल. तर कधी रिझल्ट लागतील फेब्रुवारी एंडिंगपर्यंत सर्व रिझल्ट मित्रांनो लागून जातील. परत भरपूर विद्यार्थी कमेंट करून विचारतात की ग्रुप डीचा कधी रिझल्ट लागेल. तर फेब्रुवारी एंडिंगपर्यंत सर्व रिझल्ट मित्रांनो लागून जातील. तुम्हाला फक्त थोडीशी वाट पाहिजे. प्रत्येकाचे रिझल्ट जे आहेत ते लागणार आहेत. त्याच्यावरती प्रोसेस चालू आहे. तर जसे अपडेट येत राहतील तसे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि या चॅनलवरती मित्रांनो भेटत राहतील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपला टेलिग्राम चॅनल ही जॉईन करा. या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.